नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिवसेनेला म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला जे शक्य होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांना जे जमणार नाही, अगदी संजय राऊतांना सुद्धा जे अवघड जाईल, ते कोण करू शकतं? तर ते करू शकतात शिवतीर्थचे राज ठाकरे. आणि हीच रणनीती आखली जातीये. शिवतीर्थाचं क्षेपणास्त्र हे ठाण्यावर डागायचं ही रणनीती ठरतीये. थोडक्यात एकनाथ शिंदेंना जर कोणी आव्हान उभं करू शकतं ठाण्यामध्ये, तर ते नाव आहे राज ठाकरे. ही नेमकी रणनीती या दोन भावांमध्ये काय ठरतीये हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, सध्या म्हणजे मी काल व्हिडिओ केलेला होता की आज कदाचित युतीची घोषणा होईल, पण ती काही होईल असं वाटत नाहीये. याचं कारण असं आहे की मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये 2-4 जागांवरनं अजून थोडीशी बोलणी बाकी आहेत. या सगळ्या मराठी बहुल जागा आहेत, मराठी बहुल प्रभाग आहेत आणि अगदी लालबाग, परळ यासारखे अगदी मराठी असे हे प्रभाग आहेत. त्यामुळे त्या प्रभागांवरनं अजून त्यांचं बोलणी सुरू आहेत. पण ही बोलणी लवकरच संपतील. पुढच्या 1-2 दिवसामध्ये ही बोलणी संपतील आणि त्यानंतरच युतीची घोषणा ही लगेचच होऊ शकेल. आता एकीकडे जागा वाटपाच्या बाबतीमध्ये किंवा कुणाला किती जागा जातील याच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे ही सुद्धा चर्चा आहे की रणनीती म्हणजे आता भाजपला सुद्धा घेरायचंय, शिवसेना एकनाथ शिंदेंचं सुद्धा आव्हान आहे. मग ही रणनीती काय ठरवायची या बाबतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंचे जे नेते आहेत, महत्वाचे कोर टीम मधले जे नेते आहेत, त्यांच्या सतत बैठका होत आहेत आणि या बैठकांमधनं काही गोष्टी या निश्चित आपल्याला ज्या समजतायत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अगदी काल परवाच संजय राऊत असतील, अनिल परब असतील, हे शिवतीर्थवर गेलेले होते. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे स्वतः या बैठकीला होते. कोणीही त्यांच्या व्यतिरिक्त नव्हतं. ते स्वतः बैठकीला बसले होते. त्यामुळे या बैठकीमध्ये जागा वाटपाचीही चर्चा झालेली आहे आणि रणनीतीच्या बाबतीतही चर्चा झालेली आहे. राज ठाकरे आता नेमकं कुणाचा गेम करणार? राज ठाकरे राज ठाकरेंचं लक्ष हे कुणावर असणार आहे? हे जे आपण आता विचार करतोय यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जर आपण शिवसेना ठाकरे गटाचा आज सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल याचा जर विचार केला तर तुम्ही पटकन उत्तर द्याल भाजप. पण नाही. आज शिवसेना ठाकरे गटाचा प्रथम शत्रू आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना. एकनाथ शिंदेंची शिवसेना का? तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेंनी नाव आणि चिन्ह पळवलं असे आरोप सातत्याने उद्धव ठाकरेंनी केलेले. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नामोहरम करणं, ते सुद्धा त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना आव्हान उभं करणं, हे खरं तर उद्धव ठाकरेंचं दुसरं लक्ष आहे. पहिलं लक्ष अर्थातच मुंबई महापालिका आणि दुसरं लक्ष ठाणे. पण मग ठाण्यावर कोण अटॅक करू शकतं? आज एक लक्षात घ्या, जे उद्धव ठाकरेंचे जे नेते आहेत ते एकनाथ शिंदेंना लक्ष करू शकत नाहीत. ज्या प्रभावाने ते लक्ष केलं गेलं पाहिजे ते तेवढं करू शकत नाहीत. अगदी संजय राऊत सुद्धा तितकं टोकदार एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये बोलतीलच का याची शक्यता कमी आहे. याचं कारण असं आहे, सगळेच काचेच्या घरात राहत आहेत. तुम्ही एक आरोप केला तर आम्ही 4 आरोप करू. त्यामुळे समोरनं वार होणार आहेत याची उद्धव ठाकरे शिवसेना गटाला कल्पना आहे. पण मग एकनाथ शिंदेंच्या समोर त्यांच्याच ठाण्याच्या बालेकिल्ल्यामध्ये आव्हान कोण उभं करू शकतं? तर ते आहे नाव म्हणजे राज ठाकरे. याचं कारण असं आहे, एक लक्षात घ्या, राज ठाकरेंना आत्ता जर त्यांची एकूण मनसेची अवस्था बघितली तर त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे. आता जे आहे ते कमवायचं आहे. आत्तापर्यंत राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी अशा बोलल्या जातात कायमच की राज ठाकरे खूप भावनिक आहेत, ते मित्रत्वाला खूप महत्त्व देतात आणि त्यामुळे ते राजकारणी नाही आहेत.
आणि याचे प्रत्यय राज ठाकरेंना स्वतःला आलेले आहेत. अनेक कटू अनुभव हे राज ठाकरेंच्या पाठीशी आहेत. मग ते अगदी भाजपकडून आहेत, शिवसेना उद्धव ठाकरेंकडून सुद्धा त्यांना आलेले आहेत. पण आता दोघंही यांची दिलजमाई झाली आहे, मनं जुळलेली आहेत. त्यामुळे ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी आता दोन भाऊ एकत्र मैदानात उतरले. त्यामुळे त्यांना आता लक्ष करायचंय ते म्हणजे भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला. आता त्यातून आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंचे मित्र म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना आणि पर्यायाने भाजपला ते किती लक्ष करतील हे येणाऱ्या काळात कळेल. पण एकनाथ शिंदेंना त्यांच्या शिवसेनेला लक्ष करायला राज ठाकरे मागे पुढे पाहणार नाहीत असं बोललं जात आहे. याचं कारण असं आहे की अनेक अनुभवातनं राज ठाकरे जसे दुखावले गेलेत तसा अगदी नजीकचा अनुभव म्हणजे माहीमची विधानसभेची जागा. ज्या माहीमच्या विधानसभेसाठी राज ठाकरेंनी आपल्या मुलाला उभं केलं होतं, अमित ठाकरेंना उभं केलं होतं आणि त्या जागेवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे सुद्धा त्यांच्या विरोधात होते. सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरू नये अशी एक त्यावेळेला चर्चा रंगली. खरं तर एकनाथ शिंदेंनी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकरांची उमेदवारी मागे घेतली असती आणि अमित ठाकरे हे सहज निवडून आले असते शिवसेनेच्या जोरावर, भाजपच्या जोरावर आणि मनसेची जी एक ताकद आहे त्या ताकदीवर. पण तसं घडलं नाही. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यांना जो फोर्स करायला पाहिजे होता तो एकनाथ शिंदेंनी केला नाही आणि त्यामुळे जे झालं ते म्हणजे अमित ठाकरे पराभूत झाले. आणि अमित ठाकरेंचा पराभव हा राज ठाकरेंच्या जिवारी लागलाय. शेवटी आपण आपल्या मुलाला सुद्धा निवडून आणू शकलो नाही ही खंत त्यांच्या मनामध्ये राहिली. आणि हे कुणामुळे घडलं तर शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटामुळे घडलंय. एकनाथ शिंदेंनी जर जोर लावला असता तर निश्चित चित्र वेगळं झालं असतं. त्यामुळे हा राग कुठेतरी राज ठाकरेंच्या मनात आहे आणि म्हणूनच रणनीती अशी आखली जातीये. ते म्हणजे ही रणनीती आखली आहे सुद्धा कोणी तर ती शिवसेना ठाकरे गटाने. एक लक्षात घ्या, मुंबई बरोबर ठाण्यावर सुद्धा कब्जा करायचा आहे. 2017चा जर आपण एकूण सगळा निकाल पाहिला ठाण्यातला तर जवळपास 67 जागा या शिवसेनेकडे होत्या. अर्थात मनसेला एकही जागा ठाण्यामधनं मिळालेली नाहीये आणि त्यामुळे आता ठाण्याला घेरायचं, त्याच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना घेरायचं ही रणनीती उद्धव ठाकरेंची शिवसेना आखती. आणि मग घेरायचं कोणी तर घेरायचं राज ठाकरेंनी. एक तर मुळामध्ये राज ठाकरे दुखावले गेलेले आहेत आणि राज ठाकरेंच्या म्हणजे आता असंही आपल्याला कळतंय की या सगळ्या दरम्यान ठाण्यामध्ये, एकट्या ठाण्यामध्ये राज ठाकरेंच्या 5 ते 7 सभा या लावल्या जाणार आहेत अशी माहिती आपल्याला कळतीये. आता या सभांमधनं तुम्हाला माहिती आहे की राज ठाकरेंच्या सभा म्हणजे त्या पार गाजतात. त्याच्यामध्ये ते जे मुद्दे मांडतात त्या मुद्द्यांचा विचार लोक करायला लागतात आणि त्यातून सुद्धा प्रभावी अस्त्र म्हणजे लाव रे तो व्हिडिओ. राज ठाकरे जेव्हा म्हणतात लाव रे तो व्हिडिओ तेव्हा तिथली म्हणजे जे उपस्थित लोक आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून असू देत किंवा लाव रे तो ऑडिओच्या माध्यमातून असू देत किंवा आण रे ते फोटो, आण रे त्या सगळ्या बातम्या, असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात तेव्हा राज ठाकरे समोरच्याला पूर्णतः नामोहरम करत असतात. आणि तीच रणनीती उद्धव ठाकरेंच्या शिवसेने गटाने आखलेली आहे आणि त्यासाठी राज ठाकरेंच्या ठाण्यामध्ये जवळपास 5 ते 6 सभा होणार आहेत आणि या सभांमधनं एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये घायाळ करण्याची ही रणनीती आहे. याचा फायदा कोणाला होईल तर याचा फायदा हा निश्चितच ठाकरेंच्या शिवसेनेला हा होणारच आहे. पण त्याचबरोबर आता 2 भाऊ एकत्र आलेत, ही ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे मनसेला सुद्धा जे 2017 मध्ये एकही जागा मिळालेली नव्हती त्यातल्या किमान 4 ते 5 जागा मनसेच्या वाटेला येतील अशी देखील एक शक्यता त्यातनं निर्माण होती आहे. म्हणजे याचा फायदा हा शिवसेना ठाकरे गटाला तर होणारच आहे आणि म्हणून
ही रणनीती आखली जाते, कारण ठाकरेंचा पहिला शत्रू आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे. आणि त्या शत्रूला जर आव्हान उभं करू शकतात तर ते राज ठाकरे. आता ही रणनीती तयार झालेली आहे. याच बरोबर राज ठाकरेंच्या सभा होतील आणि आता राज ठाकरेंच्या सभांमधनं एकनाथ शिंदेच्या बाबतीतली जी पोलखोल केली जाणार आहे, ती पोलखोल जी आहे ती नेमकी काय असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं गुपित ठेवलं गेलेलं आहे. राज ठाकरेंचं दुखावण्याचं दुसरं कारण, आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जी पळवापळवी झाली, म्हणजे शिवसेना आणि भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी जे उमेदवार पळवले, तिथले जे काही कार्यकर्ते पळवले, त्याच्यामध्ये मनसेचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत आणि म्हणून राज ठाकरे दुखावलेले आहेत. आणि ठाण्यावर आता राज ठाकरेंचा निश्चित डोळा असणार आहे हे आता उघड आहे. आणि हीच रणनीती घेऊन हे दोन भाऊ मुंबई महापालिकेवर तर आक्रमकरित्या उतरणारच आहेत, पण त्याचबरोबर ठाण्याच्या बालेकिल्ल्यावर सुद्धा धडक मारणार आहेत की जो ठाणे यापूर्वी शिवसेनेकडेच होता, मूळ शिवसेनेकडे होता, तो आता ओढून ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणणं हेच त्यातलं प्रथम लक्ष राहणार आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की शिवतीर्थाचं ब्रह्मोस्त्र, शिवतीर्थाचं जो काही क्षेपणास्त्र आहे ते आता थेट ठाण्यावर डागलं जाणार आहे, अशी एक रणनीती तयार होतीये. 2-4 दिवसामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची सुद्धा घोषणा होईल. पण आपण आता वाट बघूयात. आता पुढचा जो रणसंग्राम जो आहे तो अधिकाधिक, ज्याला म्हणतो आपण, रंगत जाणार आहे. आरोप प्रत्यारोपांनी ही निवडणूक ठाण्यातली असू देत, मुंबईतली असू देत, ही रंगतदार होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे आपलं सुद्धा लक्ष असणार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.